स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आजच्या या नवीन अपडेटमध्ये आपण दारवा रेल्वे जंक्शन कव्हर करणार आहे. तर या दिशेला आपण पाहू शकता की समोर जे अर्थवर्क आपल्याला येताना दिसते आहे हे न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशनकडून दारवा जंक्शनच्या दिशेने येणारे अर्थवर्क हे असणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की समोर अर्थवर्कचे काम हे बऱ्याच प्रमाणात पूर्ण झाले आहे. तसेच छोट्या मोठ्या पुलांचे काम देखील आपल्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचले आहे. तर काही ठिकाणी पुलांच्या निर्मितीचे कार्य हे पूर्ण झाले आहे. तर नाल्यांच्या निर्मितीचे कार्य हे पुढच्या दिशेला सुरू असलेले आपल्याला दिसून येईल. सर्वप्रथम गुगल मॅप्सवर आपण पाहूया की दारवा रेल्वे जंक्शन हे नेमके कोठे बनवल्या जात आहे. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की गुगल मॅपवर आपल्याला समोर दारवा शहर दिसते आहे आणि दारवा शहरापासून नेरकडे जो रोड जातो त्याच ठिकाणी जुन्या काळी अस्तित्वात असलेले शकुंतला रेल्वे लाईनचा जो रेल्वे मार्ग आहे त्या ठिकाणी दारवाचे रेल्वे स्टेशन हे अस्तित्वात होते आणि या नवीन होणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे लाईनकरिता त्याच ठिकाणी दारवा मोतीबाग रेल्वे जंक्शन हे बनवण्यात येणार आहे, जे दारवा नेर या रोडच्या जवळ असणार आहे. तर आजचा अपडेट आपण या दारवा रेल्वे जंक्शन या ठिकाणी घेणार आहे. तर मित्रांनो, हा जो रोड आपल्याला दिसतो आहे हा वळण रस्ता तात्पुरता बनवण्यात आला आहे. दारवा ते नेर या रोडला हा तात्पुरता वळण रस्ता देण्यात आला आहे. कारण या ठिकाणी समोरच्या दिशेला आपण पाहू शकता की नेरकडे जाणाऱ्या या रस्त्यासाठी एका अंडरपासच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते या ठिकाणी सुरू आहे. समोर आपण पाहू शकता की ज्या ठिकाणी अंडरपास तयार होणार आहे त्या ठिकाणी नुकतेच हे वेगळ्या प्रकारचे जे गर्डर आहे ते लॉन्चिंग करण्याचे जे कार्य आहे ते या ठिकाणी जवळपास पूर्ण होत आले आहे आणि हे भारी भरकम गर्डर त्या ठिकाणी ठेवण्याकरिता या ठिकाणी एक मोठी महाकाय क्रेन देखील आणण्यात आली आहे. समोर आपण पाहू शकता की ही क्रेन या ठिकाणी हे गर्डर लॉन्चिंगचे जे कार्य आहे ते पार पाडताना आपल्याला दिसत आहे. तर याच ठिकाणावरून मित्रांनो, दारवा रेल्वे जंक्शनवरील जो प्लॅटफॉर्म आहे त्याची सुरुवात याच अंडरपासच्या जवळून होणार आहे. समोर आपण पाहू शकता की अंडरपासचे जे कार्य आहे ते 50% जास्त पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. येत्या काही दिवसांमध्येच या ठिकाणचे कार्य हे 100% पूर्ण केले जाईल. त्यानंतर दारवा नेर रोड हा खालच्या दिशेने पास होणार आहे व त्यानंतर वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे जे कार्य आहे ते वरच्या दिशेने करण्यात येणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की प्लॅटफॉर्मच्या भिंतीची सुरुवात जी आहे ती याच ठिकाणावरून होत आहे. दारवा रेल्वे जंक्शन हे 3 प्लॅटफॉर्म असणारे जंक्शन असणार आहे आणि या दिशेला हा तिसरा प्लॅटफॉर्म असण्याची दाट शक्यता आहे. समोर आपल्याला शकुंतला रेल्वे लाईनच्या काळातील पाण्याची जी टाकी आहे ती देखील दिसते आहे. तर मित्रांनो, या दिशेला आपण पाहू शकता की हा जो नेरकडे जाणारा वळण रस्ता आहे हा या दिशेला जाताना दिसतो आहे. दारवा रेल्वे जंक्शनवर मोठ्या प्रमाणात कार्य हे सुरू झाल्यामुळे रेल्वे जंक्शनच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगच्या कामाची पाहणी करण्याकरिता त्या ठिकाणी काम हे सुरू आहे, मात्र त्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे मागील व्हिडिओमधीलच क्लिप आपण या ठिकाणी पाहत आहात की या ठिकाणी 3 प्लॅटफॉर्म असणारे दारवा रेल्वे जंक्शन हे समोर बनवण्यात येत आहे. एक मेन लाईन तर 2 लूप लाईन या ठिकाणी असणार आहे व एका तिसऱ्या प्लॅटफॉर्मवर देखील एक लाईन असणार आहे. या ठिकाणचे अर्थवर्कचे काम आहे ते जवळपास पूर्ण होत आले आहे. तसेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगचे काम हे नव्याने सुरू झाले आहे. हल्लीच्या काळामध्ये घडलेल्या दुर्घटनेमुळे या ठिकाणी
बाहेरील व्यक्तींना येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। त्यामुळे आपण मागील अपडेटमध्ये बघितल्याप्रमाणेच मागील अपडेटमधीलच क्लिप आपण या ठिकाणी पाहत आहात। तर आपल्याला या क्लिपमधून देखील आयडिया येऊन जाईल की या ठिकाणी 3 प्लॅटफॉर्म असणारे दारवा रेल्वे जंक्शन हे बनवण्यात येत आहे। या ठिकाणचे काम हे 50% पूर्ण झाले आहे। तर आता येत्या काही दिवसांमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग तसेच फिनिशिंगचे वर्क देखील या दारवा रेल्वे जंक्शनवर सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येईल। मित्रांनो, पावसाळी वातावरण असल्यामुळे या ठिकाणी व्हिजिबिलिटी थोडी कमी असेल, त्याबद्दल क्षमा असावी। समोर आपल्याला या ठिकाणी दिसू शकेल की शकुंतला रेल्वे लाईनची जी जुनी इमारत आहे ती या ठिकाणी आहे आणि याच्याच समोर नवीन इमारत निर्मितीचे जे कार्य आहे ते नव्याने सुरू करण्यात आले आहे। तर या दिशेला दारवा या गावामध्ये आपण जाऊ शकता। ही जुनी इमारत जीर्ण झाल्यामुळे याचा उपयोग भविष्य काळामध्ये होणार नाही। नवीन इमारतीचे काम हे फाउंडेशनचे सुरू असल्यामुळे येत्या काही महिन्यांमध्ये नवीन इमारत देखील या ठिकाणी उभी झालेली आपल्याला दिसून येणार आहे। वर्धानंतर येणारे दारवा हे पहिले जंक्शन असणार आहे। नांदेडच्या दिशेने जाताना दिग्रस किंवा पुसदमध्ये देखील भविष्यामध्ये जंक्शन होण्याची दाट शक्यता आहे। परंतु आता सध्या स्थितीत दारवा हे लवकरात लवकर एक रेल्वे जंक्शन म्हणून आपल्याला तयार झालेले हल्लीच्या काळामध्ये दिसू शकेल। सुंदर अशा दारवा शहराच्या जवळ हे दारवा रेल्वे जंक्शन बनवण्यात येत आहे। तर समोर आणलेल्या क्रेनने त्या ठिकाणी गटर लॉन्चिंगचे कार्य हे सुरू असलेले समोर आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणावरून न्यू यवतमाळ रेल्वे स्टेशन हे 40 किलोमीटर, तर दारवा रेल्वे जंक्शनपासून वर्धा जंक्शन हे साधारणतः 110 किलोमीटर अंतरावर असू शकेल। तर दुसऱ्या दिशेला दिग्रस रेल्वे स्टेशन हे या ठिकाणावरून 35 किलोमीटर अंतरावर असणार आहे। समोर आपल्याला ज्या ठिकाणी JCB काम करताना दिसत आहे त्या पोकलँड मशीनपर्यंत अर्थवर्क जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी नव्यानेच करण्यात आली आहे। या ठिकाणचे अर्थवर्क हे आता जवळपास 80 ते 90% पूर्ण होत आले आहे। त्यामुळे या ठिकाणी देखील लवकरच आता फायनल बेडचे काम देखील केल्या जाईल। त्यानंतर ही रेल्वे लाईन या दिशेला दिग्रसच्या दिशेने निघून जाणार आहे। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।